बोला प्रशांत साहेब. व्हिडिओ काढतोय. हा नको काढू जास्त. प्रशांत साहेब काय वाटतंय तुम्हाला? तुम्हाला जनता बघते, जगात आल्यासारखं वाटतं. तुम्हाला जनता बघते. बोला काय वाटतंय तुम्हाला? ते लाईटीची सोय नाही, पाण्याची सोय नाही. अरे आपण दुष्काळ ते ओला दुष्काळ. आपण सिटीमध्ये सिटीचा आराखडा तयार करण्यास नाही आलेलो आहे, तर आपण कळसुबाईचे शिखर सर करण्यास आलेलो आहे. तर काय वाटतंय तुम्हाला? आता सध्या आपण पायथ्याशी आहोत. आतापर्यंत 5 मिनिटाचं अंतर पार केलेलं आहे आपण. तर काय अनुभव काय वाटतोय तुम्हाला? कसं वाटतंय? आता फार दमल्यासारखं होतंय. HB कमी झाल्यासारखं वाटतंय. आणखी पण तरी मोहीम आपली फत्तेच करायची आहे. बरं बरं. राजाने दिलेली कामगिरी पार पाडायची. अरे बापरे, तुम्ही मावळे आहे का राजकारणी आहे? दोन्ही पण आहे. दोन्ही एकत्र बोलू राहिले तुम्ही. कॉकटेल कॉकटेल. बरं बरं. पोगार दादा तुम्हाला काय वाटतंय? तुमचा बराच तुमच्या मूछवरून आणि गेलेल्या कपाळावरच्या केसांवरून असं वाटतंय की बराच दांडगा अनुभव आहे तुमचा. तुम्ही बरेच गड सर केलेले आहेत, बऱ्याच लढाया केलेल्या आहेत असं तुमच्या वाटतंय मूछवरून आम्हाला. ते आजकालचे आधुनिक युगातले बाजीप्रभू देशपांडे. इकडे पगार साहेब पण आपल्याबरोबर आलेले आहेत आणि ते खास मुंबईवरून आलेले आहेत. त्यांना आवड आहे जंगल, दऱ्या खोऱ्या, झाडे झुडपे, म्हणजे लोळायला पण आवडतं त्यांना. पण सध्या ते दमल्यासारखे दिसत आहेत. नाही रे. तर काय वाटतंय तुम्हाला? कसं काय वाटतंय? मला तर वाटतं हेच जीवन. काय ठेवलंय शहरांमध्ये? काय वाटतं बाळासाहेब तुमच्या मनोगत? नमस्कार, मी नाशिककर. नाशिकच्या सानिध्यामध्ये, निसर्ग सानिध्यामध्ये, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कळसुबाई शिखर हे वसवलेलं आहे आणि ते 1646 मीटर आहे. तर ही उंची महाराष्ट्रासाठी गौरवास्पद बाब आहे आणि आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान वाटतोय की लाखो लोक मुंबई, पुणे, अमेरिका, UK वरून येतात आणि ते फिरण्याची मजा लुटतात. तर आम्ही सध्या आता पायथ्याशी आहोत. तुम्ही बघू शकता किंवा बघितलंय असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये. इकडे छोटासा धबधबा पण आहे, झाडे झुडपं आहे आणि दुर्मिळ अशी इथं संजीवनी म्हणजे वृक्ष वगैरे असे भरपूर कामात येतात. याच्यासाठी काही दुखापत तुम्हाला झाली, खरचटलं, इथे लागलं खाजवाली, तर तुम्ही त्याच्यावर लावू शकता. हा पाला घ्यायचा, त्याचा चोळायचा आणि तो लावल्यानंतर 1 मिनिटात जादू होती, गायब होऊन जाते तुमची खरूज वगैरे, नायटा, सोरायसिस असे सर्व आजार इथे दूर होऊ शकतात. तर आता अजून बराच पल्ला गाठायचा आपल्याला, आपण जाऊया. तुमचे 2 शब्द आता इथेच संपवा. एकंदर काय की आमचे दोघांचे सर्वांना नाशिककरांना आव्हान आहे, नाशिककरांनाच नाही अवघ्या महाराष्ट्राला आव्हान आहे की आपल्या धावपळीच्या जीवनातून एक दिवस काढून कळसुबाईच्या शिखरावर अवश्य या आणि आपलं आयुष्य बदलून. ग्रामीण आयुष्य कसं असतं, किती कष्ट, किती हाल, किती आपल्याला म्हणजे संघर्ष करावा लागतो, याचं अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि ह्या अशा निसर्ग सानिध्याचा, डोंगरचा, सऱ्यांचा आपण चढाई केली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे आणि मजा लुटली पाहिजे. रवी राजगुरू यांना आता बाहेर यायला शेतातच पाठवणार आहोत. मला खूप आवडतं इथं यायला, लोळायला, उड्या मारायला. तुमचं मनोगत आम्हाला कळलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माणूस हा समाजशील प्राणी आहे. माणसाने माणसामध्ये राहायला पाहिजे, माणसावर प्रेम केलं पाहिजे. अतिप्रेम झालंय बस. चालेल. कॅमेरामन प्रशांत आहेर यांच्या बरोबर चला निरोप घेऊ आपण पुढच्या प्रवासाला. टाटा, बाय बाय. ओके, करा पॉज.